नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। मी तुम्हाला इथे दाखवते कैरीचे तुकडे केलेले, नंतर मी धणा, जिरा आणि मिरची गरम करून घेते। त्याच्यामध्ये नंतर मी खोबरं पण ॲड केलेलं आहे, त्याची आपण पेस्ट करतोय। आता आपण घेतोय तेल, मोहरी, मेथी दाणे आणि ते गरम झाल्यावर तडतडल्यावर आपण इथे ॲड करतोय कढीपत्ता, हिंग, हळद। आता इथे ॲड करतोय आपण कैरीच्या बाठा, आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपण जी पेस्ट बनवली आहे ती ह्याच्यात आपण ॲड करतोय आणि थोडं थोडं पाणी घालतोय। चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, आपण ते मिक्स करून घेऊया। आता बघा आपलं मिश्रण मस्त उकळलेलं। आता जाऊया आपण दुसऱ्या पदार्थाकडे। त्याच्यासाठी आपण फोडणी तयार करतोय तेल, मोहरी, मेथी दाणे, हिंग, हळद, कढीपत्ता, लाल मिरची। त्याच्यानंतर आपण टाकतोय कैरीचे तुकडे। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आता आपण आपल्या गरजेनुसार इथे पाणी ॲड करतोय। पुन्हा या सगळ्यांना मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय लाल तिखट। लाल तिखट टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे। त्याच्यानंतर मी कोथिंबीर ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर ॲड करते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ ॲड करू शकता। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा टाकते आहे पाणी। आता आपण करूया आपला तिसरा पदार्थ, फणस, मिरची, कढीपत्ता, खोबरं। इथे मी खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। मी फणस कापून घेते, तुम्हाला दाखवते। फणस, काजू, खोबरं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि गूळ। आपण आता इथे फोडणी करूया। तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची उभीच टाकलेली आहे मी, हळद आणि लाल तिखट हे सगळं टाकल्यानंतर आपण इथे पटकन टाकतोय आपला फणस। तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, कारण का तो खालून लागू नये, जळू नये म्हणून। त्याच्यानंतर मी इथे माझा टाकते घरगुती मसाला। आता या स्टेजवर आल्यावर मी ह्याच्यामध्ये ॲड करते काजू, ते पण मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड पाणी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता। आपण ह्याला पण मिक्स करतोय। आता इथे आपण टाकतोय गूळ, तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर टाकू शकता। इथे मी ॲड केलंय चवीनुसार मीठ। हे सगळं मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि कुकर लावलेला आहे मी। सो मंडळी, तयार आहे आपली फणसाची भाजी। मी वरून ह्याच्यामध्ये ओलं खोबरं ॲड करते। आता आपण जातोय आपल्या चौथ्या पदार्थाकडे। मी इथे कढईत घेतलेलं आहे तेल, त्याच्यानंतर टाकते कांदा, कोथिंबीर आणि मिरची, ते मी मस्त परतवून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकते हळद, ती पण मिक्स करून घेते। या स्टेजवर आल्यावर मी टाकते टोमॅटो, ते पण मी मिक्स करून घेतल्यावर ह्याच्यामध्ये टाकते ओले काजू, ते पण मी मस्त मिक्स केलेले आहेत। त्याच्यानंतर मी टाकते घरगुती लाल तिखट, ते पण मिक्स करून घेते। त्याच्यानंतर चवीनुसार कमी अधिक प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। त्याच्यानंतर मी इथे टाकते मलाई आणि काजूची पेस्ट। आता आपण बनवूया घरगुती नान। गव्हाचं पीठ, 3 चमचे दही, खाण्याचा सोडा, मीठ आणि तीळ आणि कोथिंबीर हे सगळं मळून घेतल्यानंतर माझे रेडी आहेत घरगुती नान। चला मी तुम्हाला दाखवते मंडळी आजचा माझा मेन्यू काय होता। इतकी बडबड केलं, इतकी भूक लागली आहे। सो मेन्यूमध्ये आहे फणसाची भाजी, कैरीचा मेथंबा, कैरीच्या बाठांची आमटी, काजूची भाजी, घरगुती नान आणि घरगुती पापड। होपफुली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वतःची काळजी घ्या, बाय।